हनुमानगडी घाट तिथे बघा. लाल बहादुर शास्त्री, हाँ लाल घाट, लाल घाट लाल बहादुर शास्त्री के नाम से है लाल घाट. अच्छा ये है शीतला घाट. शीतला घाट, शीतला घाट का क्या है? शीतला घाट क्या है? अच्छा शीतला माता का मंदिर है इसलिए शीतला घाट. बूंदी परकोटा घाट, बूंदी परकोटा घाट. अच्छा हाँ बूंदी परकोटा घाट है. यहाँ पे क्या हुआ था? अच्छा ये राजस्थान का लैंड था. अच्छा हां ओके ओके. राजस्थानच्या राजाचं नाव बुंदी परकोटा तो इथे राहायला होता. त्याच्या नावावरती हा बुंदी परकोटा घाट नाव पडलं. ब्रह्मा घाट, हाँ अच्छा. वाराणसी काशी मठ जवळ आहे मंदिर आणि ब्रह्माने इथे तपस्या केले होते म्हणून याचं नाव पडलं आहे ब्रह्मा घाट. झालं ना. काय नाव आहे? कुठे लिहिलं? बिंदू माधव घाट. बिंदू मातेचं मंदिर आहे म्हणून याचं नाव पडलं बिंदू माधव घाट. अच्छा बिंदू माधवचा. अच्छा आता आपण आलो पंचगंगा घाट. या घाटावरून आम्ही आता खाली उतरलेलो आहोत आणि इथून बोट पकडलेली आहे. पंचगंगा घाट याचा इतिहास विचारा. पंचगंगा घाट का मतलब क्या है? पंचगंगा घाट क्यों नाम पड़ा? हाँ अच्छा अच्छा. पंचगंगा 5 नद्यांचं मिश्रण आहे म्हणून याचं नाव पडलं पंचगंगा घाट. हां 5 नदीचा संगम आहे आणि आता इकडचं पाणी आम्ही अंगावर उडून घेतलेलं आहे. 5 नदीचं पुण्य मिळालं म्हणून पंचगंगा घाट. पाच नदीच्या खाली तुम्हाला मंदिर दिसतील. ते आहे 5 नदीचं मिलन, पंचगंगा घाट. अच्छा बालाजी घाट, बालाजीचं मंदिर आहे म्हणून बालाजी घाट हे नाव पडलं.
ग्वालियर घाट आणि जटार घाट. ग्वालियर राजाने घाट बनवलं म्हणून त्याचं नाव ग्वालियर घाट पडलं आहे. आणि जटार घाट त्याचा सेनापती होता म्हणून त्याचं नाव या घाटाला पडलं म्हणून जटार घाट. अच्छा, त्याच्या बाजूला आहे राम घाट. ते रामाचं मंदिर आहे म्हणून या घाटाला नाव पडलं रामघाट. मेहता कोण आहे? हॉस्पिटल आहे. हां हां. अच्छा, मेहता घाट तिथे मेहताचं डॉक्टरचं हॉस्पिटल आहे मोठं म्हणून त्याचं नाव पडलं मेहता घाट. मेहता घाटाच्या बाजूला आहे गणेश घाट. इथे गणपतीचं मोठं मंदिर आहे म्हणून त्याचं नाव पडलं गणेश घाट. हां, मतलब मराठा आहे. हे भोसले महाराजांचा घाट आहे, भोसले घाट. हां, भोसले महाराज, शिवाजी महाराजांचं नाव जे आहे भोसले शिवाजी महाराज भोसले त्यांचं घाट आहे. हे भोसले घाट महाराजांच्या काळात बनवलं गेलं म्हणून त्याचं नाव आहे भोसले घाट. हे आपले महाराज जे आहेत ते आपल्याला माहिती देत आहेत. काय आहे का भोसले घाट नंतर आता आलं आहे गंगा महल घाट. अच्छा, गंगा महल घाट आणि संकटा घाट. संकटा मातेचं मंदिर आहे म्हणून त्याला संकटा घाट म्हटलं जातं. इकडचं सगळ्यात मोठं सिंधिया घाट. काय सिंधिया घाट इसका क्या है? काय का? अच्छा, माधवराव सिंधिया यांच्या नावाने हे बनवलं गेलेलं आहे घाट म्हणून त्याचं नाव आहे सिंधिया घाट. नज़दीक लेना दोस्त, नज़दीक लेना, आगे नज़दीक ले लेना थोडा. अच्छा, आणि वर्ल्ड फेमस आता येत आहे मणिकर्णिका घाट. जे इकडचं सगळ्यात फेमस घाट आहे मणिकर्णिका घाट. जे असं मानलं जातं इकडची जी चिता आहे ती 24 तास जळत राहिली पाहिजे असं मान्य आहे. त्यामुळे इकडची चिता ही 24 तास चालू असते. आणि हां, हां, काशी लॉर्ड मंदिर. हां, जे क्रॉस झालेलं आहे मंदिर, ते बांधल्या जे क्रॉस झालेलं आहे त्याची मोठी कथा आहे. हे आहे फेमस मणिकर्णिका घाट. इथे मानलं जातं इथे ज्याचा चिता दिली जाते किंवा जाळलं जातं त्याला इथून डायरेक्ट वैकुंठपदी त्याचा जीव वैकुंठपदी गेला जातं अशी मानणं आहे. बरोबर. आणि इकडची बॉडी चिता ही 24 तास जळत राहते. ती कधीही विजू दिली जात नाही. इसका नाम क्या?
गौरी हां कॉरिडोर हे मोदींच्या हस्ते येतो हां मोदींच्या हस्ते याचं हां मोदींनी इथेच स्नान केलेलं. आपला हा छोटा महाराज आपल्याला गोष्ट सांगेल. अच्छा एक नमो घाट अच्छा कॉरिडोर म्हणून हे मोदी घाटनी याचं लोकार्पण केलेलं आहे. हाँ नहीं जाना है अभी. जाना है एक यहाँ पर भी पशुपतिनाथ है. हाथ जोड़ के दर्शन अच्छा. करें. सामने में विराट वाली मंदिर. ते एक पशुपतीनाथांचं मंदिर आहे. नेपाळचं जे मंदिर आहे पशुपतीनाथ ते मंदिर इथे पण दिसत आहे. आज बाहर नहीं कीजिएगा ना. आता हे आहे इकडचं फेमस मीरा घाट. ही अवालवृद्ध बाई जे आहे म्हणजे ज्यांना काही सहारा वगैरे नसेल तर त्यांना इथे मोफत राहणं पिणं खाणं पिणं सगळ्या सोयी पुरवल्या जातात. निराधार व्यक्तींना निराधार स्त्रियांना त्यांची मदत त्यांच्याकडून मदत केली जाते म्हणून त्याचं नाव आहे मीरा घाट. हेमांगी मानसिंह घाट कहाँ पे हो कौन सा घाट अच्छा हां हे समोर दिसत आहे ते मान मंदिर घाट आहे. मानसिंग राजातर्फे जे बनवलं गेलं आहे त्याला मान मंदिर घाट म्हणून नाव दिलं गेलं आहे. रवींद्र प्रसाद राजेंद्र प्रसाद अच्छा हे राजेंद्र प्रसाद घाट आपल्याला समोर दिसत आहे. हे आपले जे पूर्व राष्ट्रपती जे होते राजेंद्र प्रसाद त्यांच्या नावाने हा घाट बनवला गेलेला आहे म्हणून त्याचं नाव दिलं गेलं आहे राजेंद्र प्रसाद घाट. गंगा घाट ना तोच पाचगंगा घाट आपण आलो आश्रम
यहाँ पे आरती करते हैं ना? नाम क्या इसका? नाम क्या घाट का? हां, आता हे जे फेमस घाट आहे जिकडे गंगा आरती केली जाते ते दशाश्वमेध घाट. आपल्याला इथे संध्याकाळी यायचं आहे. तर आता दुनियाभरची इथे गर्दी चालू झालेली आहे. आपण संध्याकाळी येऊन ती 6:30-7 आरती असणार आहे. तर त्या आरतीचा आपण लाभ घेणार आहोत. हां, अच्छा, प्रयागराज. या घाटाचं नाव आहे प्रयाग घाट. याची खासियत अशी आहे की ज्याला प्रयागराजला स्नान करण्यासाठी जाणं शक्य नाही ती लोक इथे येऊन स्नान करतात आणि त्याचं पुण्य घेतात. दशाश्वमेध घाट. अहिल्याबाई घाट. अच्छा, या घाटाचं नाव आहे मुन्शी घाट. प्रेमचंद मुन्शी नावाने जे होते त्यांच्या नावाने हा घाट बनवला गेलेला आहे म्हणून त्याचं नाव आहे मुन्शी घाट. अच्छा, हे घाट आहे दरभंगा घाट. बिहारच्या राजाने त्यावेळी बनवलेलं आहे म्हणून याचं नाव आहे दरभंगा घाट. हे जे बाहेर दिसतं आपल्याला समोर ते हॉटेल आहे. रामा महल घाट. चौसष्टी घाट. चौसष्टी मातेचे जे मंदिर आहे तिच्या नावाने हा घाट फेमस आहे, चौसष्टी घाट. तिपतिया घाट. मित्रांनो, पांडे घाट. या घाटाचं नाव आहे पांडे घाट. हे कथाकथित आहे की 5 पांडवांनी इथे आलेले आहेत म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे पांडे घाट.
अच्छा, या घाटाचं नाव आहे राजा घाट. जे इकडच्या जयपूरच्या राजाने बनवलेलं जे घाट होतं म्हणून त्याचं नाव पडलं गेलं राजा घाट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजची आपली सफर इथे येऊन संपत आहे. तर जे काय मला जे तुम्हाला आवडल्या ओके इथे हां आणखी एक इथे इकडे एक आहे घाट, नारद घाट म्हणून आहे. तर इथे शंकर पार्वतीला नारद भेटायला आलेले, नेण्यासाठी घेऊन आलेले, नेण्यासाठी इथे पृथ्वीतलावर आलेले म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे नारद घाट. अच्छा, दुसरं एक आहे त्याच्या बाजूचं घाट आहे मानस सरोवर घाट. तर ज्यांना मानस सरोवर झीलमध्ये जाण्याचं नाही जमत तर त्यांना इथे कदाचित ते इथे त्यांनी स्नान केल्याने त्यांना तिकडचं जे पुण्य मिळतं मानस सरोवर घाटांचं तीर्थं ते इथे भेटतं म्हणून ते इथे स्नान करतात. अशा प्रकारे मित्रांनो ही आपली आज घाटाची जी आपली सफर आहे ती आम्ही इथेच समाप्त करत आहोत. धन्यवाद, आभारी आहोत.